पंजाबमध्ये जो नेतृत्व बदल झाला, काँग्रेसच्या त्या विधानसभा जे सदस्य आहेत त्यांनी जे नवीन नेता निवडला आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. त्याच्यावरती आपण एक स्वतंत्र व्हिडिओ पण केला. पण आता त्यानिमित्तानं एक वेगळाच विषय चर्चेला समोर आला. म्हणजे खरं तर त्याची चर्चा झाली नसती, कारण की शीख समुदायामध्ये जातीभेद नाही आहेत जसं मुस्लिमांमध्ये नाही आहेत. पण पूर्वाश्रमीच्या ज्या काही जाती होत्या त्या मिटत नाहीत. म्हणजे भारतामध्ये जे ख्रिश्चन झाले तरी त्यांची मूळ जात तशीच राहिली, मुसलमान झाले तरी काही प्रमाणामध्ये अशा काही जाती शिल्लक राहिल्या, तसंच शीखांमध्ये पण झालं. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की नेतृत्व बदलाचा विषय होता, त्यावर चर्चा होती. तुम्ही चरणजीत सिंग चन्नी सारख्या नेतृत्वाला काहीतरी नाईट वॉचमन म्हणून ठेवलं, इतपत ठीक होतं चर्चा. पण कारण नसताना काँग्रेसच्याच प्रवक्त्यांनी, काँग्रेसच्याच नेत्यांनी असं स्वतःचं पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी आम्ही एक दलित चेहरा समोर केला असं म्हणलं आणि इथून मात्र त्याच्या वेगळ्या वादाला सुरुवात झाली. त्यामुळे आता आपण जो विषय घेतो आहोत की हे जे दलित चेहरे वापरले जातात राजकीय मोहरा म्हणून, आणि काँग्रेसची चर्चा यासाठी होती की दीर्घकाळपर्यंत काँग्रेसने सत्ता राबवलेली आहे आणि त्यांनी असे प्रयोग केले त्या तुलनेनं बाकीच्या पक्षांना खूप कमी कालावधी भेटलेला आहे. त्यामुळे त्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. त्याच्या उलट काँग्रेसमध्ये दीर्घकाळच्या सत्तेमुळे अशी बरीच नावं सापडतील. एक 2-3 मुद्दे समोर येतात. पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला दलित चेहरा असं म्हणायचं असेल, पुढं करायचं होतं, तर तो तुम्ही आधीच का नाही केला? म्हणजे 17च्या निवडणुकीमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी निवडणूक जिंकून दिल्याच्या नंतर 1-2 वर्ष त्यांना ठेवायचं आणि नंतर ते बदलायचं. त्यांनी स्वतःही कबूल केलं होतं की जर माझ्यावरती काय आमदारांची नाराजी आहे किंवा बाकीचं काय असेल, काँग्रेस श्रेष्ठींना, पक्षश्रेष्ठींना पण काही आक्षेप असले तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, हे त्यांनी त्यांच्या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. म्हणजे तेव्हाच तुम्ही एक दलित चेहरा म्हणून त्यांना समोर करता येऊ शकले असते. दुसरी गोष्ट, आताही असं समजा ठीक आहे की कुठल्याही कारणानं का होईना उशीर झाला पण तुम्हाला नेतृत्व बदल करायचा आहे, त्याही वेळेस हा चेहरा समोर आलेला नव्हता. पहिला म्हणजे प्राधान्यक्रमाने पहिला म्हणून रंधवा असोत, जाखड असोत आणि अंबिका सोनी असोत, ही 3 नावं समोर आली. यांच्या संदर्भात जसं अंबिका सोनीने जाहीर सांगितलं की माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे आणि मी ह्या पद स्वीकारू शकत नाही. जाखड यांनी त्यांना मतं जास्त पडल्याचा मुद्दा समोर आला होता. आणि तिसरे रंधवा, की ज्यांनी खरं तर पत्रकारांच्या समोर येऊन मिठाई वाटल्या आणि सांगितलं की बाबा अभिनंदन माझं करा, इतपत सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. म्हणजे हा वाद समोर आला होता आणि त्याच्यानंतर चरणजीत सिंग चन्नी यांचं नाव समोर आलं. म्हणून जेव्हा तुम्ही असं म्हणताय की आम्हाला दलित चेहरा पुढं करायचा होता, ते खोटं का ठरतं? तर प्रत्यक्षात तुम्हाला तो करायचा नव्हता. अपरिहार्यपणे जी काही अडचण आली त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी म्हणून हा चेहरा पुढं आला. म्हणजे अचानक काय दंडवत घडलं असं जे म्हणतो ना आपण, पालथं पडलं आणि दंडवत घडलं, तसं तुम्हाला तो चेहरा निवडावा लागला. आणि म्हणताना मात्र काय म्हणतात की आम्ही कशी पुरोगामी आहोत. काँग्रेसमधलेच काही उदाहरणं लक्षात घेण्यासारखे आहेत, महाराष्ट्रातले आहेत तसे देशाच्या पातळीवरती आहेत की बाबू जगजीवन राम यांच्यासारखं नेतृत्व आंबेडकरांना एक पर्याय म्हणून काँग्रेसने पुढं करायचा प्रयत्न केला, पण कधीही त्यांना सर्वोच्च पद दिलं नाही. हे सगळ्यात ठसठशीत उदाहरण आहे काँग्रेसकडून झालेलं की तुम्ही चेहरा वापरला, तुम्हाला दलितांची मतं पाहिजे होती म्हणून चेहरा वापरला, पण त्याला सर्वोच्च पद तुम्ही कधी दिलं नाही. प्रत्यक्ष आंबेडकरांच्या बाबतीमध्ये निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव काँग्रेसने केलं होतं. म्हणजे असं नाही घडलं की बाबा याच्या विरोधामध्ये आम्ही उमेदवार उभे करणार नाहीत, एक इतका मोठा चांगला असा विद्वान असा जो चेहरा आहे तो आम्हाला संसदेमध्ये हवा आहे. ते नंतर राज्यसभेतून आणि बाकीच्या मार्गाने निवडून आले, पण प्रत्यक्ष लोकसभेमधून लोकांमधून बाबासाहेब निवडून येऊ शकलेले नाही, तर त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसच होती. महाराष्ट्रातली गोष्ट ही जुनी जायची काही गरज नाही. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते, त्यांच्या काळामध्ये निवडणुका झाल्या, काँग्रेसने निवडणुका जिंकल्या, काँग्रेस राष्ट्रवादींनी, आणि त्या दोघांचं सरकार परत यायला लागलं त्यावेळेस विलासराव देशमुखांचं नाव समोर आलं. ज्यांनी निवडणुका जिंकून दिल्या त्या मुख्यमंत्र्याला, दलित चेहऱ्याला तुम्ही बाजूला केलं. हे काँग्रेसमधलं सुद्धा उदाहरण आहे, महाराष्ट्रातलं उदाहरण आहे. किंवा काँग्रेसच्या अध्यक्षपदी NM कांबळे नेमले होते एक काळी. हे NM कांबळे कोण आहे ते सुद्धा आजकाल कोणाला आठवत नाही. म्हणजे तुम्ही म्हणताना दलित चेहरा म्हणता आणि त्याच्याकडं कुठलेही निर्णायक अधिकार ठेवत नाही, आणि प्रत्यक्षामध्ये सत्ता उपभोगायची वेळ आली तेव्हा तुम्ही त्या दलित चेहऱ्याला बाजूला करता. दुसरं एक अतिशय क्लासिक उदाहरण महाराष्ट्रातलंच आहे, दलितांचा वापर कसा करून घेतला. 1998ची निवडणूक होती. शरद पवार तेव्हा काँग्रेसमध्ये होते आणि शरद पवारांचंच वर्चस्व संपूर्ण महाराष्ट्रातल्या काँग्रेसवरती होतं. शरद पवारांनी एक अतिशय चतुर अशी खेळी केली होती की 4 दलित नेते काँग्रेसमध्ये नसलेले, जोगेंद्र कवाडे, रासू गवई, रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांना खुल्या मतदारसंघातून काँग्रेसच्या पाठिंब्यावरती उभं केलं.
त्याचा फायदा असा झाला की भंडारामधून जोगेंद्र कवाडे, अमरावतीमधून रासू गवई, अकोल्यामधून प्रकाश आंबेडकर आणि मुंबईमधून रामदास आठवले खुल्या मतदारसंघातून निवडून आले. परिणामी ह्याचा फायदा घेत उर्वरित महाराष्ट्रामध्ये दलितांची मतं घेत 1-2 नाही 33 खासदार निवडून आले काँग्रेसचे. एक काहीतरी शेतकरी कामगार पक्षाचा आणि हे 4-38 विरोध, म्हणजे भाजप शिवसेनेचे फक्त 10 खासदार निवडून आले होते. म्हणजे केंद्रामध्ये अटल बिहारी वाजपेयी परत एकदा जेव्हा पंतप्रधान झाले त्यावेळेस इकडं मात्र महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेचे फक्त 10 खासदार निवडून आलेले होते. कशाच्या जोरावरती? दलितांना हाताशी धरलं, आम्ही दलितांच्या बरोबर आहेत असं प्रतिमा समोर केली आणि त्याचा फायदा घेत उर्वरित दलितांची मतं. रामदास आठवलेंच्या बाबतीमध्ये तर सगळ्यांनाच माहिती आहे, आठवलेंना शरद पवारांनी बरोबर घेतलं. आज जे टीका करतात भाजपबरोबर रामदास आठवले आहेत ते हे विसरतात की हीची सुरुवात शरद पवारांनी केली होती. औरंगाबादला विद्यापीठाचं नामांतर केलं, आपण कसे पुरोगामी आहोत हे सिद्ध केलं. त्याच्यानंतर त्या विद्यापीठाच्या विकासासाठी सरकारने काहीच केलं नाही. आजही म्हणजे 1994ची गोष्ट ही, आज 94 पासून आजपर्यंत ह्या विद्यापीठाच्या विकासाच्या संदर्भात इतके 26-27 वर्ष होऊन गेल्याच्या नंतर सुद्धा विद्यापीठाची विकासात्मक, दर्जात्मक, गुणात्मक वाढ व्हावी याच्यासाठी काही केलं नाही. फक्त ज्याला आज जे आरोप केला जातो ना डेकोरेटिव्ह, म्हणजे वरवरचं, फक्त विद्यापीठाचं नाव बदललं, आपण पुरोगामी कसे आहोत, रामदास आठवलेंना बरोबर घेतलं, पण प्रत्यक्षामध्ये एकूण निर्णय प्रक्रियेमध्ये अशा कुठल्या दलित चेहऱ्याला कधीही काँग्रेसनी समाविष्ट करून घेतलं नाही. म्हणजे ही जे धोरण आहे ना की फक्त काही कामापुरतं वापरायचं आणि नंतर मात्र त्यांना बाजूला ठेवून द्यायचं, त्याचा फक्त राजकीय उपयोग करून घ्यायचा. म्हणून आता पंजाबमधला जो प्रश्न आहे, म्हणजे हे फक्त पंजाब आणि महाराष्ट्रापुरतं सांगतोय असं नाही. भारत जसं जगजीवन रामचं उदाहरण होतं तसंच दुसरं उदाहरण जगन्नाथ पहाडिया म्हणून राजस्थानचे मुख्यमंत्री होते, त्यांच्या बाबतीमध्ये हेच झालं. कुमारी शैलजा हे दलित नेतृत्व हरियाणामधलं, त्यांच्या बाबतीमध्ये हेच झालं. कर्नाटकामध्ये मल्लिकार्जुन खरगे जे बिदर आणि त्या भागातून निवडून येणारे खासदार आहेत, यांच्या बाबतीमध्ये असं झालं. प्रत्येक राज्यामध्ये काँग्रेसचं जे दलित नेतृत्व होतं त्याचं खच्चीकरण केलं गेलं किंवा त्याचा फक्त वापर करून घेतला गेला. प्रत्यक्षामध्ये त्याला काय नेतृत्व म्हणून त्याचा विकास कधीही होऊ दिला गेला नाही, जसं बाकीच्या नेतृत्वाचं झालं. आणि हे फक्त काही काँग्रेसमध्ये झालं असं नाही, इतरही पक्षामध्ये झालं. म्हणून मुद्दा समोर असा येतो, पहिली गोष्ट म्हणजे की जर तुम्हाला अशा पद्धतीनं दलितांचा वापर करून घ्यायचा असेल तर आता हे दलित पण ओळखू लागलेले आहेत. म्हणून मायावतीसारखा जो प्रयोग समोर का येतो, मायावती आणि काशीराम यांनी आधी आलेलं सगळं अपयश बाजूला ठेवून जोरकसपणे उत्तर प्रदेशमध्ये एक हाती सत्ता मिळवून दाखवली. त्याचं कारणच हे आहे की बाकीच्यांनी दलितांना वापरून घेत, विशेषतः काँग्रेसनी असं राजकारण केलं, त्याला उत्तर म्हणून अतिशय समर्थपणे ठामपणे त्यांनी ते चेहरे समोर आणले. नव्हे आम्ही फक्त केवळ तुम्ही दिलेल्या तुकडे म्हणजे लाचारीचे तुकडे जे सत्तेचे आहेत ते आमच्या पदरात पडतील असं नाही, आम्ही स्वतंत्रपणे मिळू शकतो हे सिद्ध करून दाखवलं. दुसरं एक उदाहरण तुम्ही लक्षात घेण्यासारखं आहे. मंडल आयोगाच्या नंतर जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्षाने SC ST असो किंवा विशेषतः OBC असो हे नेतृत्व समोर केलं, प्रत्यक्ष पदावरती आणून बसवलं. आताही 2014 पासून भाजपचा पंतप्रधान, भाजपचा राष्ट्रपती, भाजपचा लोकसभेचा अध्यक्ष आणि राज्यसभेचा उपसभापती म्हणजे उपराष्ट्रपती हे सगळ्या जागा बहुजनांना देऊन दाखवल्या. त्याच्यावरती टीका करताना कॉम्रेड गोविंद पानसरेसारखे काय म्हणायचे की बहुजनांच्या धडावरती त्यांचं डोकं कुठं आहे. म्हणजे भाजप संघ यांनी जर काही दलित चेहरे समोर केले, OBC चेहरे समोर केले, इतर बहुजनाचे चेहरे समोर केले, सांगतात काय चेहरा जरी हा असला तरी मेंदू मात्र काय नागपूरच्या रेशीम बागेतलाच आहे. आता अशा टीकेला कुठलाच अर्थ नाही. आणि इकडं काँग्रेसनी मग त्याच पद्धतीने आज जरी पंजाबमध्ये काँग्रेसनी एक मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही चेहरा जरी समोर केलेला असला तरी मग तो मेंदू मग प्रत्यक्ष परत पुन्हा काय म्हणता येईल दिल्लीमधला पक्षश्रेष्ठींचाच आहे. आणि ह्याचा ढळढळीत पुरावा म्हणजे चरणजीत सिंग चन्नी जे राहुल गांधी यांच्यापेक्षा वयानं मोठे आहेत, त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत त्या समारंभामध्ये प्रत्यक्ष राहुल गांधीचे पाय धरले. तो फोटो आणि तो व्हिडिओ आता व्हायरल होतो आहे. म्हणजे त्याच्यातून ही मानसिकता कळते आहे की आमच्याकडचं जे काही दलित आणि इतर नेतृत्व आहे तर मागासवर्गीय त्यांना आमच्या उपकारावरती त्यांना राहावं लागणार आहे. ते त्यांच्या मेरिटवरती आणि त्याच्या ह्याच्यावरती आले असतील असं नाही, आम्ही त्यांना हे केलेलं आहे. जसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्रीपदी होते, निवडणूक झाली, निवडणूक जिंकली, पण नंतर त्यांना मुख्यमंत्री नेमल्या गेलं नाही आणि त्याच्या विरुद्ध ब्रसुद्धा त्यांना उच्चारता आला नाही.
ही जी मानसिकता आहे म्हणजे आपण परत एकदा मध्ययुगीन मानसिकतेमध्ये आहोत. आपण अजूनही त्याच्यातून बाहेर पडलोय, तर म्हणताना मात्र आपण पुरोगामी म्हणतो आहोत. ज्या पक्षाने हे असं नाही, काँग्रेस आणि भाजपपुरते मी उदाहरण सांगितले, याच्याशिवाय कम्युनिस्टांच्या बाबतीत ते घडलेलं आहे. रोहित वेमुलाची जी मुख्य मागणी होती की कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोमध्ये दलित का नाही अशी मागणी येते. म्हणजे दलितांचं उपेक्षा केली जाते हे सगळ्या ठिकाणी आहे, हे अधोरेखित होतं. याच्यावरती विचार करत असताना हे लक्षात घ्यायला पाहिजे की असा जर वापर, म्हणजे जसं हे इतर पक्षांचं काय म्हणता येईल, त्यांचं हा दोष, हा त्यांचं पाप आहे. दुसरीकडून आता पुढे येणारं जे दलित नेतृत्व आहे सगळीकडचं, त्यांनीसुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की आता यांच्या तुकड्यावरती अवलंबून न राहता स्वतंत्रपणे आपण आपली प्रतिमा तयार केली पाहिजे. ती एक उसंत वाणी की ज्या पद्धतीनं म्हणजे राजस्थानमध्ये प्रत्यक्ष याच वेळीस दलितांवर केलेले अत्याचार मुसलमानांनी आणि त्याच्या हत्या झालेली आहे, आणि ते प्रकरण दाबण्यात आलं की जे 15 सप्टेंबरला घडलेलं. ह्याच वेळेस म्हणजे चरणजीत सिंग चन्नी पंजाबमध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना ते बातम्या आलेल्या आहेत. म्हणजे तिकडं बाजूला तिथे काँग्रेसचंच राज्य आहे. दलितांवरती अत्याचार केले जातात, मॉब लिंचिंगमध्ये दलिताची हत्या होते मुस्लिमांकडून, आणि इथं मात्र प्रत्यक्षामध्ये तुम्ही एक चेहरा समोर करताना म्हणता आम्ही कसे पुरोगामी आहोत. राजस्थानमध्ये दलितांची हत्या, पंजाबात सत्ता देखावा तो. दलित वापरू इलेक्शन तोंडी, बाकी त्यांची कोंडी सदोदित. जगजीवनांना सदा वापरले, नाही बसवले उच्चपदी. निवडणुकीत सुशील कुमार, निकालानंतर देशमुख. हरियाणामध्ये शैलजा कुमारी, सत्तेची पायरी दुय्यमच. काँग्रेस धोरण बाबासाहेबांना, भारतरत्न ना कधी दिले. कांत राजकीय वेशीच्या बाहेर, मानाचा आहेर अजूनीना, मानाचा आहेर अजूनीना. ह्या दलित नेतृत्वाच्या ह्याच्यातला अजून एक विदारक पैलू जो समोर आलेला आहे की जो AIMIM जय मीम जय भीम अशी घोषणा ओवेसींनी दिलेली होती, आणि महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीशी युती करून औरंगाबादची एक खासदारकीची जागा त्यांना मिळवत आली इम्तियाज जलीलच्या रूपानं. पण नंतर मात्र विधानसभेच्या वेळेस ही युती तुटली, आणि याचा परिणाम म्हणजे AIMIMला त्या ठिकाणी यश मिळू शकलं नाही. ज्या जागेवरती इम्तियाज जलील आमदार म्हणून आधी निवडून आले होते, खासदार म्हणून निवडून आले, पण त्यांच्या मतदारसंघामध्ये नंतर मात्र AIMIMला आपला उमेदवार निवडून आणता आलेला नाही. आताही राजस्थानमध्ये झालेलं प्रकरण हे मुसलमानांनी दलितांची हत्या केली अशी आहे. म्हणजे इकडं जय मीम आणि जय भीम तुम्ही अशी घोषणा देत आहात, आणि प्रत्यक्षात मात्र दलितांच्या लिंचिंगमध्ये मुसलमानसुद्धा मागं नाही आहेत, आणि ह्याच्यावरती आता पुरोगामी मात्र बोलायला तयार नाहीत, कारण की हे गैरसोयीचं आहे. जर सवर्णांनी दलितांची हत्या केली असती तर बोंब ठोकता आली असती, हिंदू सवर्णांनी मुसलमानांची हत्या केली असती तरी त्याची बोंब ठोकता आली असती, पण मुसलमानांनी दलितांची हत्या केली हे अतिशय गैरसोयीचं असं वातावरण आहे. त्याच्यामुळे इकडं घोषणा द्यायच्या जय मीम जय भीम, आणि प्रत्यक्षामध्ये मात्र मानसिकता ही मध्ययुगीन ठेवायची. दलित नेतृत्वाने अतिशय काळजीपूर्वक कुठल्याही पक्षातला असो आता याचा विचार केला पाहिजे, आणि ठामपणे आपल्या अस्मितेसह समोर आलं पाहिजे.